महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने महान राष्ट्र बनवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने व शेकडो मावळ्यांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले। महाराजांची निष्ठा व स्वराज्यासाठीची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसानसात भिनली होती। या शेकडो वीरांच्या शौर्याची साक्ष मातीचा कण कण देतो। स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेल्या वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही। म्याणातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले सात। वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांनी लिहिलेलं हे गाणं नुसतं ऐकलं तरी अंगात एक वेगळीच एनर्जी संचारल्यासारखं वाटतं आणि मराठ्यांचा ज्वलंत इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो। सरसेनापती प्रतापराव गुजर आणि 6 सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता 24 फेब्रुवारी 1674चा। प्रतापरावांचा पराक्रम। प्रतापरावांचं मूळ गाव रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ताम्हाणे उर्फ गोरेगाव होतं। प्रतापरावांचे मूळ नाव कडतोजी। शिवरायांच्या सैन्यातील एक शिलेदार म्हणून काम करतच पराक्रमाच्या व जिद्दीच्या जोरावर ते स्वराज्याचे सरनोबत झाले। कडतोजीचा पराक्रम पाहून त्यांना प्रतापराव हा किताब देऊन गौरवण्यात आले। कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोगलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले। प्रामुख्याने मोगल सैनिकांना विरोध करणे, गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्यांचा कार्यक्रम असे। एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी 2 मराठी वाघांनी झेप घेतली। शिकार तर झाली, मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातगाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली। हे 2 वाघ होते म्हणजे दस्तूर खुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर। यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं। पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले। त्यांच्या पराक्रमाला साजेशी नाव म्हणजेच किताब देऊन महाराजांनी त्याचे नाव प्रतापराव गुजर असे केले। बहलोल खान स्वराज्यात धुमाकाळ घालत होता। त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले। महाराजांनी प्रतापरावांना बहलोल खानास धुळीस मिळावा असा आदेश दिला। मराठ्यांच्या गनिमी काव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगर दरीत पकडून जेरीस आणले। वेळ प्रसंग पाहून बहलोल खान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहरबान झाला। युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाई धर्म सांगत होता। प्रतापरावांनी त्याला धर्म वाट दिली, तो जीव वाचवून गेला। शिवाजी महाराजांना खबर पोहोचली। प्रतापरावांनी बहलोल खानाला सोडला। आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोल खान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला। त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उभारणी केली। त्या पत्रात एक वाक्य असं लिहिलं होतं की बहलोल खानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका। त्या काळी मावळ्यांचा शिवाजी महाराजांच्यावर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावली गेली होती हे लक्षात येईल। महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सतवेत होता। जीवाची तगमग होत होती। सैन्य घेऊन बहलोल खानाच्या मागावर निघाले। सर्वत्र जासूस पाठवली। माग काढा, फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनिम। त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही। अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता। मन रमत नाही म्हणून जवळचे 6 सैनिक घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले। काही मैल गेल्यानंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोल खान जवळच आहे। जवळ म्हणजे कुठे, तर हा समोरचा डोंगर ओलाटला की छावणी आहे। बस, प्रतापरावांना राग अनावर झाला। त्यांनी त्या हेराला तसाच छावणीत पाठवला। सैन्याला स्वारीचे आदेश दिले, पण सैन्य येईपर्यंत प्रतापरावांना थांबवलं गेलं नाही। त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला। अवघे 7 मराठे सुमारे 15,000 सैन्यावर चढाई करतात, यात काय नाही। दुर्दम्य विश्वास, पराकोटीची स्वामीनिष्ठा, सारं काही। पराक्रम प्रतापरावांचं ठीक, पण त्या 6 पैकी एकाचेही पाय अडखळे नाहीत। केवळ मरणावर चालून गेलेले हे 7 वीर
हे मराठी इतिहासातील एक स्वर्णिम पराक्रम पर्व आहे. मराठी तलवारी भिडल्या, 7 तलवारी, हजारो फौजवर, क्षणार्धात शांतता, गर्दीस मिळवणारे, गर्दीत हरवले. प्रतापरावांसकट 6 शिलेदार लढता लढता इहलोकी गेले. केवढी ही स्वामीनिष्ठा, कुठून माणसं निर्माण केली ही शिवछत्रपतींनी? साधं काम आहे का? फक्त 7 जण हजारो मुघली मुंडक्यांना भिडले, नेसरी पावन झाली. प्रतापराव आणि सोबतचे 6 सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दुःख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं, पराक्रमाला एक नवीन कोंदण मिळालं होतं. 7 बेलपत्रे गळाली मुजरा सरसेनापती प्रतापराव गुजर आणि 6 शिलेदारांना. कुणी शाहीर अजूनही गात आहे, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7, वेराट मराठे वीर दौडले 7. प्रतापराव गुजर यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी गावाच्या गडिंग्लज तालुक्यातील नेसरीमध्ये आहे. तर जन्मगावी एक स्मारक आहे. या स्मारकाची सुरुवात भुईकोट किल्ला रूपाने सुरू झाली होती, परंतु ते काम सध्या अपूर्ण असून सध्या ते एक पडीक खंडर आहे.